हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नागपूरमध्ये हिंसक पडसाद उमटलेत। सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान दगडफेक झाली, तसंच मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ करण्यात आली। पण यात अनेक लोकांना याची नाहक झळ सोसावी लागली आहे। नागपूर हिंसाचारात घरांवर दगडफेक। त्यांच्यात इतकी क्रूरता होती की त्यांनी काच आणि दगड पूर्ण आमच्या घरात आणले होते, घरात फेकले, खिडकीतून पूर्ण आतमध्ये आले। वाहनांची तोडफोड, जाळपोळ। इथे इनसिक्युअर्ड वाटायला लागलं सध्या तरी सगळ्यांना। दगडफेकीतून बालबाल बचावले अनेक। हो, देवाची कृपा चालली, मी वाचले ते। नुकसानाला जवाबदार कौन? कि अगर हमारी दुकान को लेकर हम तो पैसे कमाने के लिए बैठे ना, हमने थोड़ी ना उनकी एक दुकान को कुछ किया है। नागपुरात झालेल्या राड्याची सुरुवात नागपूरच्या महाल परिसरातील शिर्के गल्लीतून झाली। 1500 जणांचा जमाव शिर्के गल्लीवरती चाल करून आला। जमावानं दगड, विटा आणि दांड्यांनी परिसरातील वाहनांवरती हल्ला चढवला। यात मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड करण्यात आली, तसंच घरावरही जमावाने दगडफेक केली। त्यामुळे या परिसरात दहशत पसरली होती। रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात माप आला। आम्ही लोक जेव्हा तिथे उभे होतो आणि समोर गेलो, खूप माप होता आणि जो माप अंदर घुसला आणि त्यांनी तोडफोड चालू केली। सगळ्या गोष्टी पहिले तोडफोड चालू केली आणि मग नंतरचा त्याच्यानंतर जो दुसरा माप आला तर त्यांनी जाळपोळ चालू केली। जाळलं, पेट्रोल बॉम्ब होते, त्यांच्या जो बॉम्बसारखं होते, त्यांच्या हातामध्ये तलवारी सुद्धा होत्या। काही इथे आय कार्ड्स मिळालेले आहे जे मी पोलीस स्टेशनला जमा केलेले आहे, ज्याच्यामधले बाहेरचे मुलं ते दिसत आहे। त्या परिसरातले, या परिसरातल्या बाहेरच्या लोकांचे आहे। असे मी 4 आयडेंटिफिकेशन जे कार्ड आहे ते यांना पोलीस स्टेशनमध्ये जमा केले। शिर्के गल्लीनंतर जमावाने मोर्चा वळवला तो चिटणीस पार्ककडे। चिटणीस पार्कमधील पेशणे कुटुंबियांच्या घरावर जमावाने दगडफेक केली, तसंच त्यांची कारही जाळण्यात आली। पेशणे कुटुंबातील ही महिला तर बालबाल बचावली आहे। एकदम अचानकच आले आणि गोटमार करायला लागले। माझ्यावर तर ते मोठा गट्टू उचलला होता फेकून मागायला, पण वाचली। तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, म्हणजे किती भीती होती, काय नेमकं म्हणजे खूप भीती वाटत होती। हल्ला इतका गंभीर होता की जणू घरांवर दगडांचा पाऊस पडत होता। मदतीला आलेल्या पोलिसांना लोकांच्या घरात आश्रय घ्यावा लागला। घरी आलो, घरून आल्यावर माझ्यावर दगडफेक झाली। 4-5 पोलीसवाले माझ्या घरी येऊन लपले। दोन लेडीज कॉन्स्टेबल माझ्याकडे 2 तास लपून राहिले। इतकी भयंकर दगडफेक होती की दगडाचा खच पडला रस्त्यावरती। रात्री कॉर्पोरेशनची गाडी आली आणि दगड साफ केले पूर्ण। पेशणे यांच्या शेजारच्यांची तर याहून बिकट परिस्थिती झाली होती। त्यांच्या घराच्या खिडकीला आग लावण्यात आली होती। आजीला उचलून असं दिलं आणि बाजूच्या घरी सोडून दिला त्यांना, आणि कारण त्यांनी पूर्ण धूळ आतमध्ये झालेला होता आणि घर जाणं, सामोरून दगड, मागून दगड, पोलीसवाल्यांना सुद्धा दगड मारले त्यांनी, पोलीसवाले सुद्धा पळाले। शिर्के गल्ली चिटणीस पार्क नंतर नागपूरच्या हंसापुरी भागातही मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली। या परिसरात जवळपास 19 वाहनं जाळण्यात आली। आधी सीसीटीव्ही फोडण्यात आले, त्यानंतर एक घरांच्या बाईक त्यांच्या हाताने निघत पण नव्हत्या, त्या काढण्यात आल्या। पाईप कापण्यात आले, ते जे पेट्रोलचे पाईप असते त्याला आग लावण्यात आली, चिंधी काढण्यात आली, त्या चिंध्यांना आग लावण्यात आली। मग एक बाईक, अशा 19 बाईक त्यांनी रस्त्यावरती जाळल्या आणि एक 4 व्हीलर जाळली। पहले हम घर का दरवाजा खोल कर देखे कि क्या है, तो 2.5-3 लोग मतलब पहले पत्थर उधर मार रहे, हमारे एक मेरे पे सर पे लगा ना पत्थर। हंसापुरीत दोन्ही जमावांकडून जोरदार दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली, त्यामुळे दोन्ही समुदायाचं मोठं नुकसान झालंय। इधर से स्टोन पेल्टिंग हो रहा था और इधर से भी स्टोन पेल्टिंग हो रहा था। अब हम लोग इधर घर में थे, घर के अंदर ही बंद थे खुद ही, तो जो भी लोग मतलब आए थे वो सब बाहर से आए हुए लोग, इस एरिया से बाहर के लोग थे वो पूरे, जो आकर इधर स्टोन पेल्टिंग कर रहे थे और उधर से भी स्टोन पेल्टिंग हो रहा था। तो इधर के हमारे एरिया की पूरी गाड़ी वगैरह सब फोड़ दिए। वो सब मुंह में नकाब बांध के आए हुए थे और सब अपनी तैयारी से आए हुए थे। पत्थर, पेट्रोल की बोतलें हाथ में, लाठियाँ, डंडे, सब गाड़ियाँ, आप चलो आगे तक मैं दिखाता हूँ, सब गाड़ियाँ तोड़े गए। जो हमारे मुस्लिम भाइयों की गाड़ी थी वो भी तोड़े, जो हमारे हिंदू भाइयों की गाड़ी थी वो भी तोड़े। दोनों बाजू से पत्थरबाजी हुई। इधर साइड से जो मजमा आया था
वो पूरा एक प्री प्लानिंग के तहत काम हुआ है। मैं, ये हमारा गैरेज है। हम तो अपने घर से देख रहे थे सब फूटते, हमारी गाड़ियाँ फूट रहे हैं, हमने हमारे कैमरों से देखे की कैसे फोडे करके। जमावाच्या तावडीतून हंसापुरी भागातील हा दवाखानाही सुटलेला नाहीये। गोरगरीब रुग्णांवरती माफक दरात उपचार करणाऱ्या बंडू क्लिनिकचं या दगडफेकीत मोठं नुकसान झालंय। 45 वर्षांपासून रुग्णसेवा देणाऱ्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना क्लिनिकमधून बाहेर काढून धक्काबुक्की करण्यात आली। हॉस्पिटल के अंदर ही बैठे थे हम लोग, लाइट वाइट बंद करके हम देख रहे थे, तो हमने बाहर बस वो छेद से देख रहे थे, तो उन लोगों ने दरवाजे को जोर जोर के पटका और दरवाज़ा तोड़ दिया और हम दोनों वहीं बैठे थे। उन लोग ने हमको पकड़ के बाहर खींचने की कोशिश की, हम पे हमला करने की कोशिश किया, तो हम दोनों ने उनको धक्का देके हम सीधा फिर घर चले गए। फिर उन लोगों ने तब अंदर आए, फिर ये गाड़ियों को तोड़ा। 2 गटातील या हिंसाचारात गीतांजली टॉकीज परिसरात गॅरेजचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। गॅरेजमधील 8 ते 9 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे, त्यामुळे गॅरेज मालकाला मोठा भुर्दंड सहन करावा लागणार है। नहीं, मुझे तो नहीं मालूम क्योंकि हम लोग नमाज में थे। हमारी नमाज 8 बजे से लेकर 10 बजे तक हमारी नमाज चलती है। 10 बजे बाद खाना खाने जब घर में बैठे तो हमको मालूम पड़ा कि तुम्हारी दुकान में तोड़ फोड़ होगी। और आज इतने साल हो गए हमारे यहाँ, 70 साल पुराना गैरेज है, आज पहली बार हुआ है हमारे यहाँ। नागपूर हे तसं शांतताप्रिय शहर मानलं जातं। गेल्या 25 ते 30 वर्षात नागपुरात असा हिंसाचार कधीच झालेला नाहीये। त्यामुळे सोमवारी घडलेल्या घटनेने जसं लोकांचं नुकसान झालंय तसंच त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावनाही निर्माण झाली आहे। ती दूर होणं गरजेचं आहे। लक्ष्मण घाटोळ, उदय तिमांडे, नरेंद्र मतेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर।